हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण नातं नवरा बायकोचं भाग 14 बघितलेला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 5 बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मंगल तडक मागे वळून बघते तेव्हा मागे रोहन असतो. रोहन मागून खांद्यावर हात ठेवत रोहन मंगलला विचारतो, काय झालंय? ती क्षणभर थक्कच होते रोहनला बघून, पण लगेच भानावर येते आणि रोहनच्या कुशीत चिरते आणि रडू लागते. रोहन, ए वेडाबाई, अशी का रडत आहेस? आणि काय ओरडत होती केव्हाची? रोहन, परत ये. रोहन, ये ना, मी इथेच तर होतो, बेडरूममध्ये. सांगून गेलो होतो तुला फ्रेश होऊन येतो म्हणून, अन तू अशी आवाज देत होतीस की मी जसा काय ढगातच. मंगल पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवून त्याचं बोलणं थांबवते आणि रडत रडतच सर्व सांगू लागते. तो गेल्यानंतर आलेला तो फोन कॉल, ते पोलिसांसोबत झालेलं बोलणं सगळं सांगते आणि रोहनला घट्ट बिलगून रडून सांगते, रोहन, परत कुठेही जायचं नाहीयेस मला एकटीला सोडून. मीही सोबत येईन, तू जिथे जाशील तिथे. पण तू म्हणजे तो कॉल, काय गोंधळ आहे सर्व हा? रोहन, अगं आज सकाळी मी खूप घाईत निघालो, तुला बड्डे विश करायचं राहून गेलं. परत येताना माझं पाकीट मारलं कोणीतरी, मग काय मित्राच्या दुकानातून केक आणि बुके उधार आणावा लागला. मंगल, म्हणजे मग तो ॲक्सिडेंट कोणाचा झालाय? रोहन, अगं मग तो चोर, माझं पाकीट चोरून रोड क्रॉस करताना त्याचा अपघात झालाय. आता सर्व गुंता सुटला होता, पण क्षणभर का होईना मंगल हादरून गेली होती. आयुष्याने परत एक वळण घेऊन तिला संधी दिली होती, पण अशी संधी वारंवार कोणालाही मिळेलच याची शाश्वती नाही देऊ शकत, कारण आयुष्याचे प्रत्येक वळण कधी कधी भलतंच ठरतं. प्रत्येक वेळी केलेली चूक भूल सुधारायची संधी नाही देत आयुष्य. म्हणून हसत खेळत प्रेमाने जीवन जगत राहिलं पाहिजे. हे मंगलला कळून चुकलं होतं. आपली नाराजगी जास्त वेळ कधीच ठेवली नाही पाहिजे, लगेच व्यक्त करून मोकळं झालं पाहिजे, कारण जीवनात एखाद्याची किंमत तेव्हाच कळते जेव्हा ते आपल्यात नसतात. आपल्या नातेवाईकांशी, मित्रांशी, आपल्या माणसांशी भांडतो, झगडतो, पण यालाही सीमा असते. आयुष्य कधी कोणतं वळण घेईल सांगता येत नाही. रोहन, अगं मंगल, आपल्याला पोलिसांना कॉल करायला हवा. तो अपघातग्रस्त इसाम दुसरा आहे, मी नाही, हे सांगायला लागेल. मंगल, हो हो. ती मोबाईल घेते, लगेच कॉल करून पोलिसांना खरा काय गोंधळ झाला होता याची कल्पना देते. पोलीसही माफी मागतात, कारण त्यांच्या गैरसमजामुळे अपघातग्रस्ताचे तोंड पूर्ण चेंदल्या गेल्याने रोहनच्या पासबुकवरील फोटो मैताच्या चेहऱ्याशी जुळतो की नाही हे समजत नव्हतं. पण या सर्वांमुळे मंगलला खूप मोठा धक्का बसला होता. अखेर सर्व ठीक झालं होतं. आता मंगल आणि रोहन दोघेही केक कापून तिचा वाढदिवस साजरा करण्यात मग्न झाले होते. तात्पर्य एवढंच की नात्यांची कदर करायला शिकलं पाहिजे, कारण ज्या नात्यांची सुरुवात आपण करतो ते नातं असं सहजपणे तोडून त्याचे सर्व बंध तोडले नाही जात. आयुष्यात कुठल्या तरी वळणावर त्या नात्याची आठवण होतेच, तेव्हा जेव्हा खरी उणीव भासते आणि केलेल्या चुकांची जाणीव होते, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. मागे परत फिरण्याची किंवा ओढून ताणून त्याच ठिकाणी पोहोचण्याची दूरपर्यंत शक्यता नसतेच. म्हणून आहे त्या परिस्थितीत आपलं नातं कसं तग धरून राहिलं पाहिजे हे सगळ्यांनी शिकलं पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.